अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी आज आलेलो आहे मयत संतोष अण्णा देशमुख यांच्या ठिकाणी आलेलो आहे। आज आपण बघू शकता ह्या ठिकाणी अण्णांचा फोटो लागलेला आहे सरपंचांचा आणि त्यांचे बंधू माझ्यासोबत आहेत। आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत। 28 डिसेंबरला जे आंदोलन होणार आहे बीडला, त्याच्या संदर्भात जी रूपरेषा आहे आंदोलनाची ती कशा प्रकारे होणार आहे त्या संदर्भात आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत। चला दादा, नमस्कार। आज अण्णांना जाऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि 28 डिसेंबरला बीड येथे आंदोलन होणार आहे, तर त्या संदर्भात आपले काय म्हणजे कशी रूपरेषा आहे नेमकी? 28 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोर्चा आहे न्यायाचा, सर्व जाती धर्माचा, सर्व राजकीय सामाजिक सगळ्या धर्मातले लोक, सगळ्या जातींचे लोक अन्यायविरुद्ध वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकीतून हा मोर्चा निघणार आहे। त्यासाठी तिथं सर्व येणार आहेत आणि सर्व स्तरातून लोक या न्यायाच्या लढाईत सहभागी होणार आहेत। अच्छा, आपल्या प्रमुख मागण्या काय असतील नेमकं सरकारला ह्या म्हणजे आंदोलनामार्फत? मुख्य मागणी एक आहे, आरोपीला फाशी झाली पाहिजे। अच्छा, सगळे आरोपी संघटित गुन्हेगारीला आळा बसणे आणि जे कोणी ह्याच्यात सामील असतील ह्या गटात, बरोबर, सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही मुख्य मागणी असणार आहे। मग इतर ज्या काही समाजाच्या सगळ्या 18 पगड जातीच्या सर्व जाती धर्माच्या ज्या मागण्या त्याच्यामध्ये असतील, मुख्य मागणी न्यायाची असणार आहे, आरोपीला फाशी झाली पाहिजे। तर 28 डिसेंबरला जसं की आपण बघू शकतो आज ह्याच ठिकाणी मी आलेलो आहे आणि बरीच नेते मंडळी ह्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। सांत्वनपर भेट सर्वांनी दिलेली आहे, पण आज आपण आलेलो होतो त्यांच्या बंधूकडे तर त्यांनी आपल्याला 28 डिसेंबरला येण्यासाठी सर्वांना विनंती केलेली आहे। तर कृपया करून आपण सर्वांनी 28 डिसेंबरला संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी आपण सर्वांनी येण्यासाठी प्रयत्न करायचा नाही आहे, तर साक्षात आपण तिथं हजर राहायचं आहे। कारण न्याय कुठंतरी मागत असताना आज जे आपण बघू शकतायत, कारण एक कुटुंबाचा आधार गेलेला आहे आणि कुटुंबाचा नाही तर पूर्ण गावाचा एक आधार गेलेला आहे। काही व्हिडिओ असे आहेत की मी तुम्हाला ते टाकणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की संतोष अण्णा देशमुख हे एका जातीपुरते मर्यादित सरपंच नव्हते, तर 18 पगड समाजासोबत राहणारं मनमिळावू एक नेतृत्व होतं। आजपर्यंत त्यांनी जेवढी कामं केलेली आहेत त्या सर्वांचा आढावा आपण घेणार आहोत। जसं की आपण सांगितलेलं आहे की मुस्लिम समाजाच्या बाबतीत जे आपण बोलत होतो आपण आता, तर असं कुठलं काम आहे की जे आपल्याला म्हणजे सदैव अण्णांचं म्हणजे वाटतं की सर्व 18 पगड समाजांना अण्णा घेऊन चाललेत असं? एक मुस्लिम समाजासाठी कब्रस्थानची खूप अडचण होती। अच्छा, अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध असताना त्याला कंपाऊंड वॉल नव्हतं आणि होणारी जी विटंबना आहे मृत्यूनंतर, तर त्याबद्दल एकच मागणी केली होती मुस्लिम समाजाने। त्या अण्णांनी ही ग्रामपंचायत आल्यावर पहिलं काम नवाब मलिक साहेबांकडून फंड आणून ते केलं होतं, त्याची व्हिडिओ तुम्हाला पाठवलेली आहे। हॅलो।